शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। मुमुक्षु कुशलकुमार गुंदेशा यांनी दिले निराधारांना मदतीचा हात। जनसेवा हीच ईश्वर सेवा मनात धरून मतिवडे येथील स्वामींनी महिला वृद्धाश्रम व अनाथाश्रम मधील व्यक्तींना ब्लँकेट व धान्य वितरण मुमुक्षु कुशलकुमार गुंदेशा आणि परिवाराच्या वतीने करण्यात आले। यावेळी वृद्धाश्रमचे संचालिका व कर्मचारी तसेच भरपूर वृद्ध व्यक्ती उपस्थित होते। यावेळी नगरसेवक राजू गुंदेशा यांनी मनोगत व्यक्त केले। त्यानंतर मुमुक्षु कुशलकुमार गुंदेशा यांनी सर्वांना आशीर्वचन केले। गुंदेशा परिवारांनी गेले कित्येक वर्षापासून निराधारांना आधार देऊन अन्नदान हे श्रेष्ठ दान समजून अन्नदान केले। अन्न वस्त्र सर्व काही गुंदेशा परिवारांनी मदत केली आहे। वृद्धाश्रमचे संचालिका यांनी गुंदेशा परिवारांचे मनापासून आभारी व्यक्त केले व शुभेच्छा आशीर्वाद व्यक्त केले। वृद्धाश्रमातील सर्व व्यक्तींनी हात जोडून शुभेच्छा व्यक्त केले। शिवा न्यूजसाठी शिवानंद वसेदार। चॅनेलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा। सगळ्यांना नमस्कार। आज आम्ही आमच्या गुंदेशा परिवारचा कुलदीपक आणि सुरेशभाई गुंदेशा यांचा मुलगा तो दीक्षा म्हणजे संन्यास घेणार आहे आणि त्या संन्यास घेताना आमच्या जैन धर्मामध्ये एक धार्मिक विधी आहे। त्या विधीमध्ये गरीब लोकांना गरजू लोकांना भेट वस्तू द्यायचं असते, ते कर्तव्य आहे आमचं। तर ह्याच्या हातानं आम्ही तुम्हाला सगळ्यांना ही जी भेट वस्तू आम्ही आणलेली आहे, जी निस्वार्थ बुद्धीनं हे तुम्हाला द्यायला आलेलं आहे, तर ती भेट स्वीकारून तुम्ही त्याच्यात आनंद घ्यावा व आमच्या या कुलदीपकला तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्यावं। त्याचं भावी संन्यास जीवन सुखी आणि समृद्धी द्यावं आणि त्याला भरपूर धर्म सेवा करण्याची संधी मिळावं असं तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्यावं। तर एक आनंद आपल्या स्वतःच्या हात आहे। आपल्याला खूप कठीण परिस्थितीमध्ये आपण असणार, कुणाचा आज आहे कुणाचं उद्या परिस्थिती कठीण असणार, त्याचं काय भरोसा नाही। तर एक आपल्या मनात जे सुख आहे ते आपलं स्वतःचं आहे। बाकी सगळी गोष्टी विसरून आपल्या स्वतःच्या आनंदमध्ये राहायचा प्रयास करा। देवाला परमेश्वराला रोज नमस्कार करा, त्यांना आठवण करा। त्याने एवढी ताकद देतील की त्या ताकदच्यामुळं आपलं सगळं जीवन चांगलं होत जाणार आणि आपल्याला आनंद पण आपलं सुख भेटत राहणार। असे परमेश्वराला प्रार्थना करतो आणि अशी परमेश्वराला तुम्ही पण प्रार्थना करा की रोज सगळ्यांचं चांगलं होऊन द्या, अख्ख्या जगाचं चांगलं होऊन द्या। अशा भावनेत रोज राहायचा प्रयास करा।
त्यांनी सहकार्य केले त्यांना पुढच्या जीवनाला शुभेच्छा आमच्या आश्रमतर्फे व आमच्या परिवारातर्फे आम्ही देतो. कुंदलशा परिवाराला आमच्या पूर्णपणे त्यांनी संन्यास घेतल्याबाबत आमचा पूर्ण आशीर्वाद आमच्या आश्रमकडून त्यांना